श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुमच्या आयुष्यात असं कोणी माणूस आहे का, ज्याला तुमचा प्रत्येक आनंद बघून मत्सर वाटतो, तुमच्या प्रत्येक यशाने तो बेचैन होतो आणि तुम्हाला खाली खेचण्यात तो आपली सर्व शक्ती लावतो? जर असेल तर कृपया हा व्हिडिओ बंद करू नका, कारण मी तुम्हाला 7 असे रहस्यमय मार्ग सांगणार आहे, जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. बघा मित्रांनो, मला माहित आहे तुम्हाला काय वाटतं. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो, तेव्हा तुम्ही रात्री झोपू शकत नाही. जर मी त्याला उत्तर देऊ शकलो असतो, असे क्षण तुम्हाला अस्वस्थ करतात. जेव्हा तुमचेच लोक तुमच्या विरोधात उभे राहतात, तेव्हा होणारी वेदना मला कळते, कारण मी देखील त्या परिस्थितीतून गेले आहे. पण आज मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे, जे मी अनेक वर्षाच्या अनुभवाने आणि मी येणे शिकले आहे. हे असे मार्ग आहेत ज्यामुळे तुम्हाला कोणाशीही भांडण्याची गरज नाही, कोणाला शिवीगाळ करायची नाही किंवा कोणाचा बदला घ्यायचा नाही. फक्त तुमचे वर्तन, व्यवहार, तुमचा विचार आणि तुमची समजूतदारपणा त्या मत्सर करणाऱ्या लोकांना असं देणं शिकवेल की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 7वा मार्ग इतका शक्तिशाली आहे की ज्याने कोणी तो वापरला, त्याच्या आयुष्यात नकारात्मकता, निगेटिव्हिटी कायमची दूर झाली. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या मत्सर करणाऱ्या लोकांपासून मुक्ती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक मार्ग आधीच्या मार्गापेक्षा अधिक प्रभावी आणि खोल असेल. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, शांत राहा आणि आपले काम करत राहा. जगात सर्वात मोठी ताकद म्हणजे शांत राहून आपले काम करत राहणे. मत्सर करणाऱ्या लोकांना नेहमी हवी असते की तुम्ही त्यांच्याशी वाद घाला, त्यांच्या बोलण्याला उत्तर द्या, त्यांच्या स्तरावर उतरा. पण तुम्ही खरोखरच हुशार असाल तर तुम्हाला माहित आहे की कोणतरी भुंकत राहतात आणि हत्ती आपली चाल चालत राहतो. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतो, तेव्हा तुम्ही त्याला उत्तर देऊ नका. फक्त आपल्या कामात इतके मग्न व्हा की तुमच्या कामाचा आवाज त्यांच्या बोलण्याला दाबून टाकेल. मी माझ्या आयुष्यात पाहिले आहे की जेव्हा मी शांत राहिले आणि माझे ध्येयावर लक्ष केंद्रित केले, तेव्हा माझा मत्सर करणारे लोक आपोआप शांत झाले. कारण त्यांना कळले की त्यांच्या बोलण्याने माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुमचे यश हेच तुमचे सर्वात मोठे उत्तर आहे. जेव्हा तुम्ही पुढे जाल, तुमची स्वप्न पूर्ण करा, तेव्हा ते लोक आपोआप मागे राहतील. आणि मग त्यांना कळेल की त्यांनी त्यांचे वेळ तुम्हाला खाली खेचण्यात वाया घालवला. जर तुम्ही तुमचा वेळ स्वतः उंच करण्यात लावला, लक्षात ठेवा, आवाज करणारे इतिहासात येत नाहीत, काम करणारे येतात. नंबर 2, त्यांच्या मत्सराला तुमची प्रेरणा बनवा. आता हे लक्ष देऊन ऐका. जेव्हा कोणी तुमचा मत्सर करतो, तेव्हा याचा अर्थ आहे की तुम्ही काहीतरी योग्य करत आहात. जर तुम्ही काहीच करत नसता तर कोणी तुमचा मत्सर का केला असता? लोक त्यांचाच मत्सर करतात जे त्यांच्यापेक्षा पुढे जात आहेत, जे काहीतरी वेगळे करत आहेत, जे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. म्हणून त्यांच्या मत्सराला तुमची कमकुवतता नाही तर तुमची ताकद बनवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हरत आहात, थकत आहात, थांबत आहात, तेव्हा त्या लोकांची आठवण करा जे तुमचा मत्सर करतात, आणि स्वतःला सांगा की मला आणखी पुढे जायचं आहे, मला त्यांना अजून जवळवायचे आहे. ही विचारसरणी थोडी विचित्र वाटू शकते, पण ती खूप प्रभावी आहे. मी तुम्हाला महान लोकांचे जीवन सांगते. काय तुम्हाला वाटते की त्यांच्या जीवनात मत्सर करणारे नव्हते? होते, आणि खूप होते. पण त्यांनी त्या मत्सराला त्यांच्या पायाची बेडी नाही तर त्यांच्या पंखाची हवा बनवले. तुम्ही हेच करा. जेव्हा कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्ही आणखी इंचवणार. नंबर 3, त्यांच्याशी चांगला व्यवहार करा. हा मार्ग थोडा कठीण आहे पण सर्वात प्रभावी आहे. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतो, तुम्हाला खाली दाखवतो, तुमची निंदा करतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी चांगला व्यवहार करा. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले. त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना मदत करा. संधी मिळाल्यास त्यांचा आदर करा. तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे? जो मला त्रास देतो त्याच्याशी मी चांगला व्यवहार का करू? बघा, जेव्हा तुम्ही एखादा नकारात्मक व्यक्तीशी चांगला व्यवहार करता, तेव्हा तुम्ही 2 गोष्टी करता. पहिले, तुम्ही त्याला असहाय्य, हेल्पलेस बनवता, कारण त्याला तुमच्या चांगल्या वागण्याला उत्तर सापडत नाही. दुसरे, तुम्ही तुमच्या महानतेला जागृत करता. चांगला माणूस असणे सोपे नाही, विशेषतः जेव्हा समोरची व्यक्ती वाईट असते. पण जे लोक हे करू शकतात तेच खरे विजेते असतात. कारण तुम्ही त्यांच्या वाईट वागण्याला तुमच्यावर हावी होऊ देत नाही. तुम्ही तुमच्या आत्म्याला शुद्ध ठेवता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही मत्सर करणाऱ्या व्यक्तीशी चांगला व्यवहार कराल, तेव्हा त्याने स्वतःला लाज वाटेल, त्याला आपल्या चुकीची जाणीव होईल. नंबर 4, आपले यश सर्वांसमोर ठेवा, पण अहंकार बाळगू नका. मत्सर करणाऱ्या लोकांना हवे असते की तुम्ही लपून यशस्वी व्हा. त्यांना तुमच्या यशाची जाहिरात झालेली आवडत नाही. पण तुम्ही तुमचे यश लपवू नका, तर विनम्रतेने सर्वांसमोर ठेवा. जेव्हा तुम्ही काही साध्य करता तेव्हा ते सांगा, तुमच्या मेहनतीची गोष्ट सांगा. तुम्ही किती अडचणींचा सामना केला ते लोकांना सांगा. पण लक्षात ठेवा, हे सर्व करताना अहंकार, इगो बाळगू नका. अहंकार आणि आत्मविश्वास यात खूप फरक आहे. आत्मविश्वास तो आहे जेव्हा तुम्ही म्हणता की हो, मी हे केले आहे आणि मला आनंद आहे.
अहंकार तो आहे जेव्हा तुम्ही इतरांना खाली दाखवून तुमच्या यशाचे प्रदर्शन करता. तुम्हाला पहिला मार्ग निवडायचा आहे. जेव्हा मत्सर करणारे लोक तुमची यश पाहतील आणि सोबतच तुमची नम्रताही पाहतील, तेव्हा ते चकित होतील. इतके यशस्वी असूनही तुम्ही इतकी साधे कसे आहात हे त्यांना कळणार नाही. आणि हळूहळू त्यांचा मत्सर कमी होऊ लागेल. कारण त्यांना तुमची वास्तविकता कळेल. तुमचे यश आणि तुमचा गोवर या दोघांना मिळून त्यांना जीवनाचा धडा शिकवला असेल. नंबर 5, त्यांच्याबद्दल बोलणे बंद करा. आपण बहुतेकदा काय करतो, जेव्हा कोणी आपला मत्सर करतो तेव्हा आपण आपल्या मित्राशी, कुटुंबाशी त्याच्याबद्दल बोलत राहतो. बघा त्याने काय म्हटले, त्याने काय केले, आपण त्याला आपल्या संभाषणाचा भाग बनवतो. पण ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही कोणाबद्दल बोलता तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात जागा देत आहात. तुम्ही त्याला महत्व देत आहात. आणि खरं सांगायचं तर जे लोक तुमचे मत्सर करतात ते या महत्वाला लायक नाही. त्यांना तुमच्या विचारात जागा मिळायला नको. म्हणून आजपासून एक नियम करा. जो तुमचा मत्सर करतो त्याच्याबद्दल बोलू नका. मित्रांशी नाही, कुटुंबाशी नाही, कोणाशीच नाही. फक्त आपल्या कामावर लक्ष द्या. आपल्या ध्येयावर लक्ष द्या. आपल्या प्रियजनावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही मत्सर करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या डोक्यातून काढून टाकता तेव्हा तुम्हाला किती शांती मिळते हे तुम्ही स्वतः अनुभवाल. आणि त्या व्यक्तीलाही कळेल की त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. नंबर 6, स्वतःला इतके उत्कृष्ट बनवा की तुलना संपे. आता हे खूप लक्ष देऊ नये का. लोक तुमचा मत्सर तोपर्यंत करतात जोपर्यंत ते स्वतःला तुमच्या बरोबरीचे समजतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा थोडे पुढे असता तेव्हा ते मत्सर करतात. पण जेव्हा तुम्ही इतके पुढे निघून जाता की तुलना करणे शक्य नसते तेव्हा मत्सर संपतो. त्याची जागा आदर, रिस्पेक्ट घेतो. तुम्हाला काय करायचे आहे, स्वतःमध्ये इतके सुधारणा करा, इतकी मेहनत करा, इतके ज्ञान मिळवा की तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वात वेगळे व्हाल. तुमची मेहनत, तुमचे समर्पण असे असावे की लोक तुम्हाला पाहून प्रेरित होतील, मत्सर करणार नाहीत. आणि जे तरी मत्सर करत राहते त्यांना त्यांच्या मत्सरात जोड द्या. तुम्ही तर तुमच्या उंचीवर पोहोचलेले असाल. नंबर 7, माफ करा आणि पुढे जा. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मार्ग. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे. इतके लहान की प्रत्येकाचा बदला घेण्यात, प्रत्येकाला धडा शिकवण्यात आपण आपल्या मौल्यवान वेळ वाया घालू. आणि खरं सांगायचं तर जे लोक आपला मत्सर करतात ते देखील याच जगाचे आहेत. त्यांचीही स्वतःची कथा आहे. त्यांचीही काही मर्यादा आहेत, काही असुरक्षितता आहेत. कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यात ते मिळालेले नसेल जे तुम्हाला मिळाले. कदाचित त्यांच्या मनात दुःख, निराशा आहे आणि ते तुमच्यावर काढत आहेत. मी हे म्हणत नाही की त्यांचे वर्तन योग्य आहे, बिलकुल नाही. पण मी हे म्हणत आहे की तुम्ही इतकी मोठी मनाची व्हा की त्यांना माफ करू शकाल. माफ करणे ही कमकुवतता नाही, ताकद आहे. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करता जे तुमच्या मनात होते. तुम्ही त्या रागातून, त्या द्वेषातून मुक्त होता आणि मग तुम्ही हलक्या मनाने पुढे जाऊ शकता. तुम्ही माफी इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी करता. तर आज तुम्ही एक काम करा, ते सर्व लोकांना माफ करा जे तुमचा मत्सर करतात. मनातल्या मनात त्यांच्यासाठी चांगल्या भावना ठेवा आणि मग आपल्या रस्त्यावर चालू पडा. तुम्हाला दिसेल की जेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध कोणतीही भावना नसते तेव्हा किती शांती मिळते. आणि ही शांती तुम्हाला सर्वात मोठी ताकद देईल. तर मित्रांनो, हे होते ते 7 मार्ग ज्यांनी तुम्ही मत्सर करणाऱ्या लोकांना धडा शिकवू शकता. पण लक्षात ठेवा, खरा बरा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही या गोष्टी तुमच्या जीवनात उतरवाल. फक्त ऐकल्याने काही होणार नाही, करावे लागेल. मी तुम्हाला सांगितले की शांत राहून काम करा, मत्सराला प्रेरणा बनवा, चांगला व्यवहार करा, यश नम्रतेने दाखवा, त्यांच्याबद्दल बोलणे बंद करा, स्वतःला उत्कृष्ट बनवा आणि सर्वात महत्वाचे माफ करा. हे 7 मार्ग तुम्ही खंबीरपणाने स्वीकाराल तर तुम्हाला कोणाशी लढण्याची गरज नाही. तुमचे जीवन तुमचे उत्तर बनून जाईल. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुमचं मत्सर करतात ते तुमच्या आयुष्याचे केंद्र नाहीत. तुमच्या आयुष्याचे केंद्र तुम्ही आहात. तुमची स्वप्ने आहेत, तुमच्या ध्येय आहे, तुमची प्रियजन आहेत. त्यांच्यावर लक्ष द्या, त्यांच्यासाठी जगा. आणि जे तुमचा मत्सर करतात त्यांना तुमच्या मार्गाच्या प्रकाशात अंधारातच राहू द्या. तुम्हाला फक्त तुमचे प्रकाश आणखी तेजस्वी करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.